नमस्कार मंडळी, आज बनवत आहे मी झटपट आणि पौष्टिक चविष्ट असं सूप। त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 2 गाजर, 4 टोमॅटो आणि 1 बीट घेतलं। स्वच्छ धुवून सगळं कापून घ्यायचं। त्यानंतर कुकरमध्ये टाकायचं, 1 कांदा टाकायचा, अर्धा इंच आलं टाकायचं आणि 4 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या। आता कुकरमध्ये पाणी टाकायचं, त्यामध्ये 8 ते 10 काळी मिरी टाकायची आणि शिजून घ्यायचं आहे 2 शिट्ट्या करून। त्यानंतर सगळं थंड करून घ्यायचं, मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर हे सगळं आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे। मस्त असं सगळं छान गाळून घ्यायचं आणि वरती असा चोथा निघून जातो मग, आणि छान असं प्युअर आपल्याला घट्टसर आपलं सूप भेटतं खाली। तर इथे सगळं हे मी गाळून घेत आहे बघा छान असं। आणि आपल्याला घट्ट पातळ कसं हवंय त्याप्रमाणे यामध्ये पाणी ॲड करू शकतात। तर इथे मी हे सगळं गाळून घेतल्यानंतर यामध्ये थोडं पाणी टाकणार आहे। तर बघा छान असं घट्टसर आपलं सूप हे तयार झालेलं आहे। आता आपण हे सूप गाळलेलं एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। आवडत असेल तर तुम्ही थोडी साखर किंवा जिरा पावडर पण टाकू शकता, तिखट टाकू शकता। तर मी इथे फक्त मीठ टाकून घेतलं किंवा काळं मीठ पण टाकलं थोडं, तर छान असं लागतं। त्यानंतर हे उकळायला ठेवायचं। 1-2 छान अशी उकळी आली की गरमागरम हे सूप प्यायला घ्यायचं। छान असतं, चवीलाही छान आहे आणि पौष्टिक आहे, नक्की करून बघा।